सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। जलसंधारण मंत्री संजय राठोड शेतीच्या बांधावर। सविस्तर वृत्त असे की यावेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झाले। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। शेती व शेतपिकाचे दिनांक 30 तारखेला मुसळधार पावसामुळे शेती व शेतपिकाचे नुकसानी दौरा आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी दारव्हा तालुक्यातील अडाण नदी काठावरील शेतकरी सुनील खाडे यांच्या शेती व शेतपिकाचे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे प्रस्ताव पाठवावे। सोबतच गावालगत नाला खोलीकरण करण्यात आले। नाल्यावर टाकलेल्या पूल दुरुस्त झाल्याने त्वरित काम करण्यात यावे व टाकळी डोलारी प्रकल्पातील भूसंपादन त्वरित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी जीवनराव पाटील, श्रीधरराव मोहोड, यशवंतराव पवार सर, सुनील खाडे अध्यक्ष, राकोनेर तहसीलदार, कृषी अधिकारी, पटवारी, ग्रामसेवक व गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड, नेर। मुसळधार पावसामुळे आणि या पुलालगत असलेल्या शेतामध्ये दरवर्षी आमचं या शेतामधलं नुकसान आज रोजी जवळपास एक एकरच्या वरती जमीन पूर्ण कोरल्या गेलेली आहे आणि जवळपास 2 एकराच्या वरती पाणी शेतामध्ये असल्यामुळं शेताचं आणि शेतपिकाचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आम्ही मंत्री महोदयांना आज मंत्री महोदयांचा दौरा आहे आणि या दौरा संदर्भाने आम्ही अनेक वेळा त्यांना सुद्धा या अगोदर सुद्धा या संबंधात निवेदने दिलेले आहेत। नदीचं खोलीकरण आवश्यक आहे। नदीलगत शेत असल्यामुळे संरक्षण भिंतची मागणी अनेक वेळा केलेली आहे। आज सुद्धा आम्ही या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करणार आहोत आणि सतत होणाऱ्या या नुकसानीमुळे आम्ही हतबल झालेलो आहोत। सततच्या या नापिकीमुळे शेतपीक सुद्धा नुकसान होत आहे आणि अशा संदर्भाने आज तहसीलदार सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि मंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी येणार आहे। माझी सर्व या शासनास विनंती आहे, या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली असता आपण शासनाकडे पाठपुरावा करून या संबंधाने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी विनंती या ठिकाणी करत